लक्षात घ्या, या महाराष्ट्रामध्ये पायदिंडीमध्ये सुद्धा माऊलीने शिखर शिंगणापूरला माऊलीने अनेक वर्ष यात्रा करत गेले आणि काही वर्ष केल्यानंतर माऊलींना इकडे नको वाटत होतं. माऊलीला इकडे नको वाटत होतं, कारण संसार लग्न काही नको वाटायचं. म्हणून काही दिवसानंतर घरातलं सर्व काही परिस्थिती पाहिलं आणि त्यांना लक्षात आला, हे संसार कधीही संपणारा नाही. हे संसार कसा आहे, संसारती इति संसारः, संसारती इथं आत्ता आले, जवळ आले म्हणून केले की अजून पुढे जाणार आहे. हे कधीही राहणारा नाही, हे कधी संपणारा नाही. हे माऊलीनं लक्षात आला. हे सर्व गोष्टी बाजूला सारले आणि सारून त्याने एकांतात कुठं राहावं म्हणून माऊलीने निघून गेले. पार्वतीबाईला प्रश्न पडले, कुठं गेले असेल, काय करत असेल. सर्वांना सर्वकडे हुडकायचे प्रयत्न केले. त्यावेळेमध्ये माऊलीने स्पष्ट सांगितले, नाही मला काही दिवस तर काय होईना, मला एकांतात राहू द्या म्हणून सर्वांना सांगून माऊली परत एकदा येऊन निघून गेले. आणि तिथं गेल्यानंतर तो ठिकाण म्हणजे तोच शिवकडा आहे. आता भूम तालुक्यामधला शिवकडा, त्या शिवकडामध्ये जाऊन माऊली तिथं राहिले. पहिल्यांदा माऊली तिथं गेल्यानंतर गंधाट जंगलमध्ये, लक्षात घ्या, आत्ताच एखादं कोणी शिवकड्याला गेलं असेल तर तुमचं लक्षात येते आत जाण्यासाठी बरेच आपल्याला परेशान होतं. मग त्या वेळामध्ये म्हणजे जवळपास 1500 शतकामध्ये 1482 जन्म झाले माऊलींचं, 20-25 तुम्ही काढलं, मग ते 1500 साल कसं असेल विचार करा. गंधाट जंगल, आजूबाजू काहीच नसताना गंधाट जंगल म्हणजे त्या शिवकड्याला जाऊन माऊली राहिले. कसं राहिले, एक गुंफा टाकून माऊली राहिले.